Hello everyone, this is unit number 3 after the completion of unit number 2 measures of central tendency. The title of unit number 3 is measures of dispersion, which is also known as measures of variation or measures of average of second order. Okay, आता याच्यामध्ये बघा युनिट नंबर 2 कंप्लीशन झाल्यानंतर युनिट नंबर 2 ची कन्सेप्ट काय होती. युनिट नंबर 2 चं टायटल होतं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी किंवा त्याला आपण ॲव्हरेज असं म्हणत होतो. या युनिट नंबर 3 मध्ये मेजर्स ऑफ डिस्पर्शन म्हणजे याचा अर्थ काय बघा. डिस्पर्शन याचा अर्थ स्प्रेड शोधायचा. याचा अर्थ हाऊ मच ऑल द व्हॅल्यूज ऑफ द डिस्ट्रीब्युशन आर स्प्रेड ओव्हर फ्रॉम इट्स ॲव्हरेज. म्हणजे काय बघा की या टेबलमध्ये जर दिसत असेल तर बघा ॲव्हरेज याच्या आधी काय करत होतो आपण युनिट नंबर 2 मध्ये फक्त हे ॲव्हरेज फाइंड करत होतो या पद्धतीने. ओके, म्हणजे काय करतो, समजा हे सेट ए असेल तर प्रत्येक व्हॅल्यू 97 102 आणि 101 याची टोटल झाली 300 करत होतो आणि त्याला अपॉन किती करत होतो आपण 3 करत होतो म्हणजे 100 आन्सर येत होते. ओके पण क्वेश्चन असा आहे की समजा दोन डेटा सेटचा ॲव्हरेज सेम असेल. ओके, म्हणजे 100 आणि 100 असेल तर यातलं कोणतं 100 चांगलं रिप्रेझेंटेशन करतं. तर युनिट नंबर 2 मध्ये आपण असं केलं पाहिलेलं आहे की ॲव्हरेज याचा अर्थ रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू. ओके मग आता त्याच्या काहीतरी लिमिटेशन्स असणार आहेत. युनिट नंबर 2 च्या काहीतरी लिमिटेशन्स असणार आहेत, त्यामुळं आपण युनिट नंबर 3 वर आलेलो आहे. तर या पॉईंटमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे बघा की पहिली गोष्ट म्हणजे दिलेला ॲव्हरेज दिलेल्या डेटाचं चांगलं रिप्रेझेंटेशन करतं काय. कारण आपण युनिट नंबर 2 मध्ये ॲव्हरेजला रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू असं म्हणत होतो. ओके, त्यामुळं आता ह्या टेबलमध्ये दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, सेट ए आणि सेट बी. ओके, तर या दोघांचा ॲव्हरेज 100 आणि 100 आहे. ओके, मग यातलं कोणतं 100 which average is more representative, either set A or B. तर यातलं कोणतं 100 दिलेल्या डेटाचं चांगलं रिप्रेझेंटेशन करू शकतं, तर सेट ए चं करू शकतो आपण म्हणू शकतो. कारण काय बघा, बिकॉज ऑल द व्हॅल्यूज ऑफ सेट ए आर व्हेरी क्लोज टू इट्स ॲव्हरेज. म्हणजे काय, सेट ए च्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू या 100च्या खूप जवळच्या आहेत. त्यामुळे काय आहे त्याच्यामध्ये की हे ॲव्हरेज दिलेल्या या सेट ए च्या व्हॅल्यूंचं चांगलं रिप्रेझेंटेशन करतं. पण सेट बी मध्ये बघा की प्रत्येक व्हॅल्यू त्याच्या ॲव्हरेजच्या खूप लांब आहे. म्हणजे 250 ते 100 खूप लांब आहे. तेच जर आपण 97 ते 100 घेतलं तर खूप जवळ वाटतं आपल्याला. ओके, तर याच्यामध्ये बघा, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ॲव्हरेजचं रिप्रेझेंटेटिव्हनेस म्हणजे कोणतं ॲव्हरेज चांगलं रिप्रेझेंटेशन करू शकतं हे शोधण्यासाठी मेजर्स ऑफ डिस्पर्शन हे टेक्निक यूज केलं जातं. ओके, त्यानंतर दुसरा त्याचा यूज आहे टू फाइंड आउट द कन्सिस्टन्सी इन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. म्हणजे सेट ए समजा सेट ए आणि बीच्या ऐवजी आपण बॅट्समन ए आणि बॅट्समन बी घेऊया. बॅट्समन ए अशा प्रत्येक इनिंगमध्ये असं खेळतो. म्हणजे काय, पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 97 धावा काढलेत, दुसऱ्या इनिंगमध्ये 102, तिसऱ्या इनिंगमध्ये 101. तर यातला कोणत्या बॅट्समन कन्सिस्टंट असेल, म्हणजे जो स्टेबल आहे, जो सतत चांगला खेळतो, तर कोणता असेल, तर बॅट्समन एला तुम्ही कन्सिस्टंट म्हणू शकता. कारण का, तो प्रत्येक इनिंगमध्ये तो स्टेबल खेळतोय. ओके, तर आता बॅट्समन बी काय करतोय, एकदा 250 धावा काढतोय, एकदा 50च काढतोय किंवा एकदा 0वरच आउट होतोय. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही आहे. तर दिलेल्या डेटामध्ये कन्सिस्टन्सी शोधण्यासाठी सुद्धा मेजर्स ऑफ डिस्पर्शन ही टेक्निक तुम्हाला युजफुल ठरू शकतो. ओके, तर आपण दिलेल्या डेटामध्ये
पहिल्यांदा तुम्हाला काय शोधावं लागेल, तर डिस्पर्शन शोधावं लागेल. तर ते डिस्पर्शन कसं शोधलं जातं, तर या पॉईंटमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल की प्रत्येक व्हॅल्यूचं त्याच्या ॲव्हरेज पासूनचं अंतर घेतलं जातं. म्हणजे 97 ते 100 किती अंतर आहे, 3 इतकं आहे. ओके. 102 ते 100 किती आहे, 2 आहे. ओके. आणि 101 ते 100 किती आहे, 3. म्हणजे याची टोटल जे असते 6, याला काय म्हटलं जातं, तर डिस्पर्शन असं म्हटलं जातं. ओके. आता 250 ते 100 किती अंतर आहे, 150 इतकं अंतर आहे. ओके. त्यानंतर 50 ते 100 किती आहे, 50 इतकं अंतर आहे. आणि 0 ते 100 किती आहे, 100 इतकं अंतर आहे. ओके. तर याला याची बेरीज किती होईल, 300 होईल. ओके. याला सुद्धा डिस्पर्शनच म्हणलं जातं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की ज्याचं डिस्पर्शन कमी असतं, जे डेटा सेट ए, त्याला तुम्ही कसं म्हणणार आहे, कन्सिस्टंट म्हणणार आहे. त्यामुळं दोन्ही डेटामध्ये जर कंपॅरिझन करायचं असेल किंवा दोन्ही ॲव्हरेजचं रिप्रेझेंटेटिव्हनेस फाइंड करायचं असेल, तर तुम्हाला मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा युनिट नंबर 3 उपयोगी येऊ शकतो. ओके. तर याचे पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्स काय आहेत, तर हे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येऊ शकतं. मी ऑलरेडी ग्रुपवर सेंड केलेलंच आहे. ओके. तर ऑब्जेक्टिव्स काय आहेत बघायचे, तुम्हाला सांगितलेले आहेत की टू मेजर द व्हेरिएबिलिटी इन डिस्ट्रीब्युशन अँड एक्सप्रेस इन सिंगल व्हॅल्यू. म्हणजे दिलेल्या डेटामध्ये डिस्पर्शन किती आहे, म्हणजेच व्हेरिएबिलिटी किती आहे हे सांगणे. 2 नंबरचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू चेक द रिप्रेझेंटेटिव्हनेस ऑफ एन ॲव्हरेज. आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणता 100, 200 आपले ॲव्हरेज दोन्ही सुद्धा 100 आहेत वरच्या एक्झाम्पलमध्ये, त्यातलं कोणतं ॲव्हरेज चांगलं रिप्रेझेंटेशन करतं हे सुद्धा त्याचं सांगणं काम आहे. त्यान 3 नंबर बघा, टू कम्पेअर द कन्सिस्टन्सी. म्हणजे आता बॅट्समन ए आणि बी असं सांगितलेलं आहे तुम्हाला, कोण कन्सिस्टंट असेल तर ए असेल, कारण त्याच्यामध्ये डिस्पर्शन कसं आहे, लेस आहे. ओके. तर डिस्पर्शन लेस असेल किंवा मोर असेल तर हा टेबल तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं की डिस्पर्शन लेस असणे म्हणजे काय. तर सांगितलं ॲव्हरेज इज मोर रिप्रेझेंटेटिव्ह, दॅट इज इन डेटा दिस डेटा इज मोर कन्सिस्टंट दॅन अदर. ओके. आणि मोर डिस्पर्शन असेल तर ॲव्हरेज इज लेस रिप्रेझेंटेटिव्ह, खाली सांगितले. याचाच अर्थ ॲव्हरेज लेस रिप्रेझेंटेटिव्ह आहे, याचाच अर्थ काय, लेस कन्सिस्टंट आहे. किंवा डिस्पर्शन जास्त असेल तर लेस कन्सिस्टंट आहे. आणि चौथा याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, टू फॅसिलिटेट फॉर द फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट्स सच ॲज इन कोरिलेशन अँड रिग्रेशन. म्हणजे डिस्पर्शन फाइंड करण्यासाठी का आपण फाइंड करू शकतो, कारण तो युनिट नंबर 4 मध्ये सुद्धा आपल्याला यूज करायचा आहे. ओके. या पद्धतीने आता डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज, सॉरी, डेफिनेशन ऑफ डिस्पर्शन काय सांगितले बघा, सम ऑफ द डेविएशन्स of all the values from its average is known as dispersion, and whatever measures are used to measure this dispersion are called as measures of dispersion. म्हणजे काय बघा, आत्तापर्यंत आपण कशाची सम करत होतो, तर ऑल द व्हॅल्यूजची करत होतो. ओके. पण आता काय करायचे, ह्या डेविएशनची सम करायची. ओके. तर डेविएशनची सम कशी केली, आत्ता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एकाचं डिस्पर्शन 6 आलेलं होतं आणि एकाचं 300 आलेलं होतं. तर त्याच पद्धतीने ते डेविएशन फाइंड करायचं. ओके. अँड व्हॉट एव्हर मेजर्स, यासाठी काय काय जे मेजर्स वापरले जातात त्यांना काय म्हणतात, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तिथं जर असं प्रिंटिंग मिस्टेक आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन असं म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर टाइप्स काय आहेत बघा, ॲब्सोल्यूट मेजर्स ऑफ डिस्पर्शन अँड रिलेटिव्ह मेजर्स ऑफ डिस्पर्शन. हे 2 डिस्पर्शन आहेत, 2 टाईप आहेत त्याचे. तर ॲब्सोल्यूटचे 4 टाईप्स आहेत, रेंज, क्वार्टाइल डेविएशन, मीन डेविएशन, अँड स्टँडर्ड डेविएशन अँड व्हेरियन्स. एकामध्येच कन्सिडर केलं जातं. आणि रिलेटिव्हज काय आहेत बघा त्याचे, relative measures of dispersion are also called as coefficient of measures of dispersion. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येकाचे आपण कोएफिशियंट फाइंड करतोय. ओके. तर कोएफिशियंट ऑफ रेंज, ह्या रेंजची कोएफिशियंट फाइंड करतोय, क्वार्टाइल डेविएशनचं कोएफिशियंट फाइंड करतोय, त्यामुळे काय म्हटलं जातं त्याला कोएफिशियंट ऑफ मेजर्स ऑफ डिस्पर्शन सुद्धा म्हटलं जातं. तर याचे 5 प्रकार इथं सांगितलेले आहेत. ओके. ते आपण
हे थिअरॉटिकल पार्ट आहे. ओके, सगळं कॅल्क्युलेशन करताना पुन्हा त्याचा संदर्भ घ्यावाच लागणार आपल्याला. ओके. तर काय सांगितले बघा या ठिकाणी, या पॉइंट पासून, ऑल दिस मेजर्स आर युजफुल टू टेक डिसिजन अबाउट कम्पेअरिंग द कन्सिस्टन्सी ऑफ प्राइसेस ऑफ शेअर्स. जर शेअर मार्केटमध्ये जर याचा उपयोग करायचा असेल तर तुम्हाला प्राइसेसमध्ये कन्सिस्टन्सी शोधण्यासाठी या सगळ्या मेजर्सचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे मेजर्स म्हणजे कोणते, तर हे आहेत ते, हे 4 आणि हे 5. ओके, याचा उपयोग तुम्हाला होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, द क्वेश्चन अरायझेस दॅट विच मेजर इज बेस्ट अँड व्हाय इट इज बेस्ट. ओके, यातलं कोणतं मेजर चांगलं आहे तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन झाल्यानंतर संपूर्ण लक्षात येईल. ओके, तर या सगळ्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही लिहून घेऊ शकता. रिक्वायरमेंट्स याचा अर्थ मेजर्स ऑफ डिस्पर्शन कसा असावं म्हणजे यातल्या या सगळ्या रिक्वायरमेंट्स ज्या दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं असेल तर त्याला तुम्ही बेस्ट म्हणा. मग यातलं कोणतं ॲब्सोल्यूट मेजर म्हणजे रेंज, क्यूडी, एस डी वगैरे हे जे आहे, हे जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की यातलं कोणतं मेजर चांगलं आहे. किंवा या ठिकाणी सांगितलेलंच आहे बघा, स्टँडर्ड डेविएशन इज बेस्ट ॲब्सोल्यूट मेजर्स ऑफ डिस्पर्शन अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, CV असं म्हणणार आहे. CV इज बेस्ट रिलेटिव्ह मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर हा सगळा युनिट नंबर 3चा थिअरॉटिकल पार्ट आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते पाहू.